बहुतेक लोक मंदिरात ही चूक करतात. तुम्हीही नकळत करताय का? देवळात जाताना नमस्कार कसा करावा, प्रदक्षिणा किती घालावी आणि अर्पण कसं करावं, हे जर चुकीचं करत असाल तर आजच बदल करा. कारण योग्य पद्धतीने केलेली भक्तीच खऱ्या अर्थाने फळ देते. नमस्कार कसा करावा? देवळात गेल्यावर नमस्कार करताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात. एका हाताने नमस्कार करू नये, हे अपूर्ण आणि अशिष्ट मानले जाते. पायात सॉक्स, चप्पल घालून मंदिरात जाऊ नये. शुद्धता आणि आदरासाठी पाय मोकळे असावेत. दोन्ही हात जोडून नमस्कार करावा, हे पूर्ण समर्पणाचे प्रतीक आहे. नमस्कार करताना थोडं वाकून विनम्र भावनेने करावा. यामुळे देवाबद्दल आदर आणि श्रद्धा व्यक्त होते. नंबर 2. प्रदक्षिणा कशी करावी? प्रदक्षिणा म्हणजे देवाभोवती फिरणे. याला खूप आध्यात्मिक महत्त्व आहे. फक्त एक प्रदक्षिणा कधीही करू नये. शक्यतो एक प्रदक्षिणा टाळावी. किमान 3, 5 किंवा 11 प्रदक्षिणा कराव्यात. प्रदक्षिणा नेहमी घड्याळाच्या दिशेने म्हणजेच क्लॉकवाईज करावी. याचा अर्थ आपण देवाला आपल्या जीवनाचा केंद्र मानतो. वंदन करताना काय करावे? देव आणि गुरूंना वंदन करताना शिस्त पाळणे हे महत्त्वाचे आहे. डोक्यावर टोपी, कॅप घालून नमस्कार करू नये. वंदन करण्याआधी टोपी काढावी. दोन्ही हात जोडून एकाग्रतेने आणि आदराने नमस्कार करावा. हे विनम्र आणि शुद्ध भावनेचे प्रतीक आहे. नारळ आणि फळ अर्पण कसे करावे? देवाला नारळ आणि फळ अर्पण करताना योग्य पद्धत महत्त्वाची आहे. नारळ अर्पण करताना नारळाचा शेंडीचा भाग देवाकडे ठेवावा. फळ अर्पण करताना फळाचा देठ देवाकडे असावा. यामागे भावना अशी आहे की आपण देवाला पूर्ण आदराने आणि योग्य पद्धतीने अर्पण करतोय. मंदिरात गेल्यावर हे नियम नक्की पाळा. फरक स्वतः अनुभवा. श्री स्वामी समर्थ.